राजेशाहीची बातमी टाका, त्या मुंद्राची बातमी टाका, योगेशची, त्या संगमची बातमी टाका, विसरली लोक. पण लोकांना नवीन नवीन पाहिजे काहीतरी. नवीन नवीन काहीतरी काय खेळ आहे डोंबऱ्याचा, नवीन खेळ दाखव म्हणून बोलायला. अरे जो आपण चालू केलेला लढाई तो तुम्ही पूर्ण करायला तुम्ही यायला नको. बरोबर 5 महिन्यात कधी ठाणे बदलणार आहे का? 5 वर्षात काय बदलत? अहो संडासचं झाकण टाकीवरचं बदलायला 2 वर्ष लागतं, फाईल वर खाली करून घ्यायला. तुम्ही काय सांगताय मला? ना किडेच खाणार, सडलेल्या बॉड्या असतात ना, किडे खात. ती परिस्थिती आपली आहे. रिक्षा काय मी काय शिंदे साहेब चालवायचे, सुधा चव्हाण चालवायचा, प्रताप सरनाईक चालवायचे, सगळेजण रिक्षाच चालवायचे. अरे त्या आमदार खासदारांचं मी ऐकू आणि का ऐकू? तुम्ही मला अनधिकृत कामं करायला सांगाल, मी करणार. म्हणजे तुम्ही जर मला बोलाल की नाही असं बोलायचं नाही, आपला नगरसेवक जर चुकीचं आहे तर मला बोलणं गरजेचं आहे. कॉमन मॅनचं दुःख बघून काय वाटतं? त्यांनी ना मी तुम्हाला चुकीचं बोलल्यासारखं वाटेल, पण काय जगून त्यांचा फायदा नाहीये. तुम्ही मर तुमच्या 40-50 वर्ष आयुष्यातली तुम्ही नोकरी करणार, टॅक्स भरणार, त्या टॅक्सचे पैसे दरिद्री खाणार. आज आमदारांना पगार 2.25 लाख रुपये. काय वाटतं ठाणे खरंच बदलते? ठाणे खरोखर बदलतंय, पण कुठे बदलतंय, कशासाठी बदलतंय, कोणासाठी बदलतंय हे अजून ठाण्यातल्या नागरिकांना माहिती नाहीये की ठाणे बदलतंय. ठाण्यातले सगळे आमदार बदलले, खासदार बदलले, मंत्री बदलले, नगरसेवक बदलले, सगळं बदललं. ठाणे महानगरपालिका बदलली, अतिक्रमण विभाग बदललं, सगळं बदललंय. फक्त हे बदलून नाही ना सर्वसामान्यांचा काय फायदा झाला हे मला सांगा. फक्त फायदा हा या नेत्या लोकांचा झालाय, लोकप्रतिनिधींचा झालाय, कर्मचारी वर्गाचा झालाय, अधिकाऱ्यांचा झालाय. मूळ ठाणेकर जे आहेत त्यांचा 5 पैशाचा ठाणे बदलून फायदा नाही झालेला आहे. काय बदल अपेक्षित आहे मूळ ठाणेकरांच्या आयुष्यात? ठाणेकरांच्या आयुष्यात सर्वसामान्य नागरिकांना काय पाहिजे, मूलभूत गोष्टी ज्या पाहिजेत त्या तुम्ही देऊ शकलायत का? तुम्ही रस्त्याचा विषय घेतला, आम्ही दर पावसाळ्यात बोंबलून दमलो. रस्ता बोलतोय. त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ टाकून दाखवला की पाणी मुसळधार पाऊस चालू आहे, त्या डांबर ओतून तुम्ही रस्ता बनवताय चिरागनगरला, लक्ष्मी चिरागनगरला. ते मी तुम्हाला दाखवलं, लाईव्ह दाखवलं तुम्हाला. काही कोणाला फरक नाही पडलेला आहे. तुम्ही ठाणे बदलताय म्हणजे कोणासाठी बदलताय? तुम्ही स्वतःसाठी बदलताय. तुम्ही 20% 30% पैसे खाता त्या कामांमध्ये, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आणि तुम्ही काय देताय ठाणेकरांना? ठाणे बदलतंय म्हणजे तुमच्यासाठी काय ठाणे बदलतंय? तर ठाणे बदलतंय म्हणजे ते हिरानंदानीचं तलाव तुम्हाला बदली करायचंय, ते आमचं कचराई तलाव बदली करायचंय, तुम्हाला सगळे आमच्या ठाण्यातली तलाव बदली करायचेत. आणि का करायचे ती? का पहिले चांगली नव्हती का? तुम्ही सुशोभीकरण करून करोडो रुपये स्वतःच्या पोटात घालता. आज तुम्ही 35 करोड रुपये त्या गडकरीला खर्च केलात. तुम्हाला शरम नाही वाटली? कधी गडकरी चालू कधी होईल? गडकरी रंगायत? अरे कधी चालू होणार? 6 महिने वर्षाला बंद आहे. अजून वर्ष बंद राहिलं तरी कोणाच्या काय फरक पडतोय? तुम्ही कोणाला विचारून एक कॉन्ट्रॅक्ट दिलं? तुम्ही टेंडर पद्धतीने काढले का? तुम्ही एक माणूस बोलवला, त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला, 25 कोटी रिपेअरला तुम्ही बोलताय. आणि मी त्या राणेला एक्झिक्युटिव्हला फोन केला, त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तो मला बोलतोय की मी बोललो मुदत वाढ दिलीत, कोणाला विचारून दिलीत तुम्ही? तो बोलतो ना आयुक्तांनी दिलेली आहे, नाही तर त्याला लाख रुपये दिवसाला दंड होता. मी बोललो किती दंड भरला तुम्ही माहिती अधिकारमध्ये? मी त्याला विचारलं, त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी मला लेटर दिलं, आम्ही त्याला मुदत वाढ दिलेली आहे, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत. म्हणजे काय ठाण्यातल्या लोकांनी का भरलं नव्हतं? की 3 महिन्यात काम कोणी पूर्णच नाही करू शकत होतं. टेंडर बद्दल बोलतोय. मग तुम्ही जर काही 25 कोटीचं टेंडर कोणाला विचारून, 25 कोटी म्हणजे काय रुपये स्क्वेअर फीटने दिलं? ठाण्यात कॅपेबल नाहीये का माणसं? तुम्हाला काय वाटतं? ठाण्यात सगळे कॅपेबल आहेत, पण तुम्ही वाटण्यामध्ये जिथे द्यायला लागतायत ना, मग तुम्हाला चांगली क्वालिटी कशी भेटणार? कुठून भेटणार चांगली क्वालिटी तुम्हाला? तुम्हाला जर कधी मालाची क्वालिटी पाहिजे तर तुम्ही आज काशीनाथ बांधायला काही तेवढा खर्च आलेला का? तुम्हाला फ्री मध्ये दिलं की नाही? मिळव हिरानंदानी त्याच्याकडनं मी कॉपी मागवलेली आहे की तुम्हाला किती खर्च झाला. गडकरीपेक्षा सगळ्यात मोठं आहे ते. पार्किंग आहे, तुमच्या इथे पार्किंग नाही, काय नाही. त्यात अजून मला आता माहिती पडलेलं आहे फायर ब्रिगेडसाठी त्यांनी 55 लाखाचा एक खड्डा टाकी केली.
किती मूर्ख असतील म्हणजे लोक, तुम्ही विचार करा. माझी नागरिकांना विनंती आहे, तुम्ही ना बोलायला शिका दरवेळेला. तुम्ही म्हणता नागरिकांनी बोललं पाहिजे, नागरिक बोलतात ना, सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतात, आवाज उचलतात नागरिक. अहो कसला आवाज उचलतायत? कोण उचलताय नागरिक आवाज? तुम्हाला मी दरवेळेला बोलतो, मैताला 4 लोक जमा होत नाहीत. तो आपला आजा त्यांनी मोर्चा काढला टोईंग व्हॅनसाठी, किती लोक आली हो? आज प्रत्येक 26 लाख खाण्याची जनसंख्या आहे, प्रत्येक घरात एक बाईक आहे, प्रत्येकाची बाईक कधी ना कधी उचललेली आहे. का त्यांना यावंसं वाटलं नाही? तो मूर्ख आहे अजय, तो मेलेल्या माणसांसाठी लढतोय, समजलं? तो मेलेल्या माणसांसाठी लढतोय, त्याला माहिती नाहीये ही गोष्ट. मूर्खासारखा ओरडून ओरडून लाल झाला होता, तिथे मेला असताच ना तुला कुत्र्या 5 रुपये कोणी दिले नसते. लोकांसाठी लढतोय ना, लोकांसाठी लढतोय. लोक नको बरोबर, लोक नको बरोबर. तिथे जेवढे लोक जमा झालेले ना, त्या सगळ्यांच्या गाड्या फ्री मध्ये सोडल्या जातात. आपल्या सगळ्यांच्या गाड्या सोडतातच बरोबर. आपल्या गाड्या उचललेल्या, आपले फोन गेल्यानंतर पण फ्री मध्ये. तो लढत होता सर्वसामान्यांसाठी. आणि माझ्या बाजूला येऊन मलाच एक जण विचारतोय की ऍक्सिडेंट हो गया क्या? त्याला सांगितलं, अरे बाबा तुमच्यासाठी एक जण बोलतोय, लढतोय तो माणूस, तर तुम्ही जमा तर व्हा त्या टायमाला तिथे. पण तुम्ही सोशल मीडिया म्हणजे काय, तुम्ही इथे बघून लाईक केलं म्हणजे झालं का? असं होत नाही. तुमच्यासाठी जर कधी कोण एखादा माणूस ओरडतोय, बोंबलतोय, तुमचे पैसे जात आहेत, माझे एकट्याचे जात नाहीयेत, तुम्हाला त्रास होतोय, मला एकट्याला होत नाहीये. ठाण्यामध्ये जर एखादा प्रश्न किंवा आवाज उचलायचा असेल तर कोणतरी दादा, कोणतरी भाई, ह्याला लोक घाबरतात. साध्या नगरसेवकाला पण लोक घाबरतात. तुम्ही घाबरता म्हणजे तुम्ही त्यांना ते एवढा मान दिलेला आहे ना, घाबरण्यात का? नगरसेवकचा अर्थ काय होतो? नळ, गटार, रस्ते. नगरसेवक ह्याच्यासाठी मी अपॉइंट केलेला एक माणूस आहे, तो ज्याला मी पगार देतोय. आता तुम्ही तुमच्या घरातल्या काम करणाऱ्या माणसाला घाबराल का? मग तुम्ही ह्याला का घाबरता? पण आपण टॅक्स भरतो ना, आपण टॅक्स भरतो, त्याचा पगार घेतो ना, त्याचा पगार घेतात ना हे लोक. नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो, यांना पगार कोण देतं? मी देतो ना. कॉमन मॅन त्याला पगार देतोय, जे आम्ही टॅक्स भरतोय. आणि कमी पगार नाही देते. आणि त्यांना आम्ही घाबरायचं, आम्ही साहेब बोलायचं. हे तर मूर्खपणाची गोष्ट आहे की तुम्ही एखाद्याला कामाला ठेवलं आणि तुम्ही त्याला साहेब बोलताय. 2017 साली ठाणे महापालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर निवडणूक अजूनपर्यंत झाली नाही. 2025 मध्ये होईल असं बोलतायत. पण नगरसेवक नाहीत तरी काही लोक नगरसेवक म्हणून मिरवतात. कसं पाहता तुम्ही याकडे? हा, मग ते त्यांना ते असं वाटतंय की आपण खानदानी नगरसेवक आहोत. ते अजून ना ते पूर्वजांच्या जमान्यात राज्य घराण्याशाहीत जगतायत. काय वाटतं, ठाण्यात बदल होईल यावेळी? ठाण्यात बदल व्हायला पाहिजे आणि हा बदल सर्वसामान्य जनताच करू शकते. त्यांना माझी विनंती आहे कळकळीची की जे तुम्हाला कोविडला कामाला आले, जे तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येतात, त्यांना मदत करा. उगाच 2,000 आणि 3,000 आणि 5,000साठी विकले जाऊ नका. आणि मग नंतर तुम्ही 5,000 तुम्ही जर कधी केलं ना कॅल्क्युलेशन, तर तुम्ही तुमचं मत दिवसाला 2 आणि 1.5 रुपयाला विकलेले आहेत. 5 वर्षाचा तुमच्या सगळ्या 5 वर्ष भागिले तुम्ही 5,000 रुपये करा. बघा किती येते उत्तर तुम्हाला. 1.5-2 रुपये तुम्हाला दिवसाला पडतंय. म्हणजे तुम्ही तुमचं मत दिवसाला विकून टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या इच्छा विकल्यात. तुम्हाला काही बोलून फायदा नाहीये. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. महेश जी, असा एक प्रश्न होता मला खाजगीत, बऱ्याच लोकांनी विचारलं की महेश मोरे तुमचे मित्र आहेत का? बोललो चांगले मित्र आहेत. मग ते बरेचसे विषय घेतात, पुढे त्याचं काय होतं, काय सांगाल त्यांना? पुढे काय होतं? पुढे मला माझ्या पेपरला कचऱ्याची टोपली दाखवली जाते. कारण आमच्या इथे आमचा गॉडफादर कोण नाहीये. आणि ठाण्यात आता तुम्ही बघाल अतिक्रमणचं, जर तुम्ही बघाल, मी कशाबद्दल लढत असतो? अतिक्रमण बद्दल लढत असतो. अतिक्रमणचा कोणताही विषय घेतला की माझ्यावरती ते उलटून फिरतात. ठीक आहे. आता खान कंपाऊंड मध्ये, मुंबऱ्यामध्ये आताच एवढी मोठी कारवाई होण्याचं कारण काय होतं? कारण कोर्टाची ऑर्डर होती, कोणत्या पक्षाने नाही केलेली आहे. हायकोर्टनी का सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे ती ताबडतोब तोडा म्हणून तोडायला गेले तिथे. आज एवढं उचलेपर्यंत तुम्ही काय झोपला होते का? अधिकाऱ्यांवर बरेचसे असं म्हणतात, काही चॅनलवर बघितलं की एका स्लॅबच्या अधिकाऱ्यांना 10-10, 20-20, 50 लाख दिले जातात. असं थेट अधिकाऱ्यांवर आरोप होतो. नाही, दिले जात असतील त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाहीये. दिले जावो किंवा न जावो, माणसाला तोड नाही, माणूस खाणार. मला त्याबद्दल घेणं देणं नाही. पण तुम्ही मला सांगा, मग गोरगरीबच का अतिक्रमणाचा मारेकरी बनतो? त्याचा अतिक्रमणचा मारा गोरगरिबांना का लागतो? श्रीमंतांना, या बिल्डिंगी बांधणाऱ्यांना का नाही लागत? म्हणजे हे चुकीचं आहे ना.
मला एक प्रश्न होता, म्हणजे सातत्याने जेव्हा बातम्या करत असतो आम्ही तेव्हा बघतो की अनधिकृत बांधकामावर कारवाई होते, मात्र गोरगरीब जनता त्यात राहायला घर घेते. म्हणजे 50-60 लाखाचं घर त्यांना 15-20 लाखात मिळतं म्हणून ते घेतात. पण त्यांना पण कळायला पाहिजे ना, ते पण लोक शेवटी रस्त्यावर येतात ना. अहो बिचारा आपुलकीने असतो की कुठेतरी आपलं घरटं बनावं म्हणून तो इतक्या मेहनतीने पैसे कमवून तिथे ते घर घेतोय. मला बिल्डिंग तोडायची नाहीये, कारण का पूर्ण जर बिल्डिंग झाली त्यात माणसं जर राहायला आली तर मला एक बोलायचंय, तोपर्यंत तिथले आयुक्त कुठे होते, तिथले प्रभाग समिती कुठे होते, सगळ्यांबद्दल मला नगरसेवक कुठे आहेत, MSCB वाले कुठे आहेत, सगळं पाणी खातेवाले कुठे आहेत, सगळ्यांनी दिलं ना त्यांना कनेक्शन, याचा अर्थ पैसा खाल्ला हे झालं क्लिअर. आज तुम्ही इकडे घंटाळीमध्ये इथला माजी स्थानिक नगरसेवक, आज आम्ही बघतोय 50 वर्षापासून तिथे घर आहे, ते घर तोडायला त्यांनी ऑर्डर काढले. सोपान बाईकने ती ऑर्डर काढलेली आहे, तुम्ही 7 दिवसात सांगा नाही तर तोडा. आज 50 वर्ष जुनं घर आहे ते, आणि का तर तुमची पर्सनल दुश्मनीमध्ये तुम्ही त्याचं घर तोडायला चाललेले आहेत. आणि हे मला एक बोलायचंय, त्या सोपान बाईकच्याच सह्या आहेत सगळ्या लेटर. मला जेवढी उत्तर आलेले ते सोपान बाईकच्याच आहेत. अशी लोकांमध्ये चर्चा आहे की महेश मोरेंची इथं काहीतरी जेवणाची काहीतरी गाडी, डोसाची काहीतरी गाडी लागायची, ती गाडी बंद केल्यामुळे महेश मोरे असे भडकलेत. त्यांच्या माहितीसाठी आणि तुमच्या माहितीसाठी आणि सगळ्यांच्या माहितीसाठी जे मला ओळखतात त्यांनी जरा प्लीज आहे ना, हा जेव्हा पण इंटरव्ह्यू असेल, टीव्हीवर दिसत असेल, मोबाईलवर दिसत असेल, त्यांना विनंती आहे, माझ्या प्रॉपर्टी बद्दल जरा, जसं मला गुंड बोललं जातं, मारेकरी बोलला जातो, खुनी बोललं जातं, माफिया बोललं जातं, तर ते जे मला ओळखत असतील, जे माझा व्हिडिओ बघतायत, त्यांना माझी विनंती आहे, माझ्या प्रॉपर्टी बद्दल जरा मेन्शन करा त्याच्यावरती, की कमेंटमध्ये टाका की महेश मोरे डोस्याच्या गाडीवर जिवंत राहतोय का, महेश मोरेचे गोव्याला हॉटेल किती आहेत, त्याच्या कंपन्या किती आहेत, हे जरा ज्यांना ज्यांना माहिती आहे ना त्यांनी कृपया, माझी विनंती आहे की सगळं माझ्या नावासकट टाका. मी IT भरतोय, मला प्रॉब्लेम नाहीये काय. पण ना काही लोकांना वाटतं की आपण जिथे आता बसलोय इथे बसणारा माणूस हा भिकारी आहे, जो 500 रुपये आणि 100 रुपये कमवायला इथे गाडी लावतोय. नाही, चुकीचं आहे. त्या गाडीवरती 3 जण पोट भरत होते. हा गाडीवाला समोर आहे, भाजीवाला, ह्याच्या गावाला 4 जण पोट भरतायत. ती बाई जी तिथे गजरा विकते बाजूला, तिच्या मुलाने 10वीला आत्महत्या केलेली आहे. तिने मला रिक्वेस्ट करून इथे गाडी लावायला सांगितलेली आहे, तिथे टोपली लावायला दिले मी. आणि ह्यांच्याकडनं हे काय कमवत असतील. आज तो भाजी विकणारा माणूस 2-3 हजाराची भाजी घरी घेऊन किती जात असेल, 300 रुपये 400 रुपये. ते गजरा विकून काय करोड रुपये कमवतात. त्या मागे तुम्ही जिथं बसलाय ह्याच्या मागे एक अतिक्रमणची गाडी नेमका एका टायमाला येते, काय तो किस्सा काय? आता येत नाही, पहिले येत होती. का नाही? आता येत नाही, काही कारणास्तव नाही येत ती आता. काय दमबिम दिला का? नाही, ते मी माझ्याकडे आहेत ना, माझ्याकडे पण रिपोर्ट आहेत ना. मला ते सांगायचं नाही काय केलं ते. पण इथल्या आमच्याच भाजपच्याच नगरसेवकांनी, ज्याचं स्वतःचं ऑफिस अनधिकृत आहे, त्या सोपान बाईकने अजून त्याच्यावरती कारवाई केलेली नाहीये की तो अनधिकृत ऑफिसमध्ये बसतोय, बाहेरची त्याची शेड आहे ती, त्याच्यावर कारवाई अजून झालेली नाहीये. पण इकडे कारवाई करायला ते आहेत. मी अजून 4 दुकानांचे टाकलेले आहेत अनधिकृत आहेत म्हणून. असं ऐकलं तुम्ही त्या ऑफिसवर जाणार आहात? जाणार आहेत. आता सोपान बाईकच्या इथे आधी भेट घेणार. मी कायद्याने जाणार आहे, तिकडे जाणार, सहाय्यकांना भेटणार. हे काय आहे ह्याचं उत्तर का दिलं नाही मला, म्हणून मला रायटिंग मध्ये उत्तर द्या, नाही तर मी अपीलला जाणार. तुम्ही आता भाजप पक्षात काम करता, अशी चर्चा आहे की महेश मोरे आमदार खासदार कोणाचं ऐकतच नाही. अरे त्या आमदार खासदारांचं मी ऐकू आणि का ऐकू? तुम्ही मला अनधिकृत कामं करायला सांगाल, मी करणार. म्हणजे तुम्ही जर मला बोलाल की नाही असं बोलायचं नाही, आपला नगरसेवक जर चुकीचा आहे तर मला बोलणं गरजेचं आहे. मी जसं 4 वेगळ्या पक्षांच्या माणसांबद्दल बोलतोय, जर आमच्यातला माणूस कोण चुकीचा असेल तर मी बोलायचं नाही. मी असं ऐकलं तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश करणार आहे. अजूनपर्यंत तरी तसं काही ठरलेलं नाहीये. पण जर कधी अशीच परिस्थिती ठाण्याची राहिली तर आम्हाला पण कोणतरी मागे पाहिजे ना, की आमचं पण ऐकेल आणि तोडातोड करेल इथे. म्हणून आम्हाला काय, जे आम्हाला जर कधी हासिल होत नाही, आमच्या गरिबांना जर त्रास होत असेल, मग मी त्यातून आलेलो आहे गरिबीमधून, म्हणून हे गरीब आहे. आता यांच्याबद्दल बोलतोय कारण मला ती कळ माहिती आहे. आज एखाद्याचा जर धंदा बंद झाला तर तो कसं चालवणार घर त्याचं, हे बाकीच्यांना नाहीये पडलेली. फेरीवाला धोरण राबवतात महापालिका. अरे मी बोलतो फेरीवाला धोरण राबवतात. तुम्ही इथे गाडी लावू नका, कबूल आहे, नाही लावत, मग कुठे लावू? इथे गाडी लावा म्हणून बोर्ड तर दाखवा मला, मी लावतो ना तिथे. पार्किंगला तोच प्रॉब्लेम, इथे पार्क करू नका, नो पार्किंग. अरे पार्किंगचा बोर्ड तर दाखव. इथे थुकू नका, 500 रुपये पावती फाडली जायची. मी अख्ख्या महाराष्ट्राबद्दल बोलतोय.
अरे मग कुठे थुका हे लिहायला नको का पहिले? आपण कोणताही कायदा नका करू बोलायच्या आधी हा किती करा म्हणून तुम्ही करायला नको का? तुम्ही कुठेतरी कमी पडताय की नाही? इथे मुतू नका. अरे नाही मुतत तो माणूस, पण मुता कुठे? मुतारी कुठे आहे? मुतारी स्वच्छ नाहीये, टॉयलेट स्वच्छ नाही ठाण्यातले. अहो सगळ्यात मोठा जोग आहे, तुम्हाला माहिती नसेल, मी ट्रेननी प्रवास खूप कमी करतो, हे पण बोलतो, खूप कमी, खूप म्हणजे हातावर बोटावर मोजता येईल इतकं. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही पहिली ट्रेन चालू झाली 150 पावणे 200 वर्ष झाली ना ठाण्यात पहिल्यांदा ट्रेन. बरोबर, पहिली ट्रेन भारतातली चालू झाली इथे ना. आज तुम्ही मला सांगा, आज जनसंख्या काय ठाण्याची? 26 लाख ते 30 लाख. प्लॅटफॉर्म तेवढेच साईज. तुम्ही रूळ वाढवले का? नाही. आणि त्यात पण एक जोग आहे की प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती टॉयलेटच नाहीये. हे मला जे प्रवास करतात त्यांनी सांगितलंय. डायबिटीस असतो बरोबर, त्यांना लघवीला जायला लागतं. म्हातारी वयस्कर माणसं असतात त्यांना. आता 3 नंबरचा 4 नंबरचा माणूस काय 1 नंबरला येणार की 8 नंबरला जाणार मुतायला? कुठे जाणार? तोपर्यंत त्याची गाडी सुटणार. तुमचे पहिलेच तुम्ही कमी केलेले आहेत. म्हणजे तुम्ही इंग्रजांनी त्या टायमाला त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जे केले होते प्लॅटफॉर्म, तुम्ही अजून तेच 12 डब्यांना आणि 14 डब्यांना तेच वापरताय. ही गर्दी बघून काय वाटतं तुम्हाला? ही जी गर्दी बघतो, त्रास होतो, एक 10 प्लॅटफॉर्म. तरी याला लगाम घातली पाहिजे. आणि लगाम घालायची असं की रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन थांबवलं पाहिजे. गाड्या रजिस्ट्रेशन करताना तिथे रजिस्ट्रेशन थांबवलं पाहिजे. अरे तुमच्याकडे पार्किंगची व्यवस्था नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन 4 व्हीलर 2 व्हीलर का करता? तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, कसली व्यवस्था? तुम्ही बिल्डिंग बांधून त्या लोकांना राहायला का देता? तुम्ही जे आहे ते सुधारवा ना पहिले. आम्हाला पण वाटतं विकास व्हावा, आम्ही विरोधात नाही आहोत. अहो पण तुम्ही कसला विकास करताय? तुम्ही स्वतःचा करताय. कॉमन मॅनचं दुःख बघून काय वाटतं? त्यांनी ना मी तुम्हाला चुकीचं बोलल्यासारखं वाटेल, पण काय जगून त्यांचा फायदा नाहीये. तुम्ही मर तुमच्या 40-50 वर्ष आयुष्यातली तुम्ही नोकरी करणार, टॅक्स भरणार, त्या टॅक्सचे पैसे दरिद्री खाणार. आज आमदारांना पगार 2.25 लाख रुपये, 2,84,000 रुपये पगार एका आमदाराला. इतर भत्ते वेगळे. कशाबद्दल? तुम्ही त्याला बोला बिना पगाराची नोकरी कर, तो पद सोडून देईल. आज एका कंपनीत काम करणारा माणूस, त्याला बोलला तुला पगार देणार नाही, तो सोडून देईल की नाही? मग ह्यांना तुम्ही बोला की तुम्हाला आजपासून पगार बंद, काम करायचं तर फुकट करायचं, नाही तर सोडून द्या नोकरी, पदाचा राजीनामा द्या. देतील का? त्या 3 लाखांनी 2.25 लाखांनी त्यांना फरक नाही पडत आहे. पण ते प्रत्येकी 2.25 लाख रुपये ना माझे जात आहेत, माझ्या खिशातला टॅक्स जातोय. रेल्वे अपघात होतो, आता परवा विमान अपघात झाला, हेलिकॉप्टरचा अपघात झाला केदारनाथला. काय होतं? पैसे दिले जातात. कुणाला 1 कोटी दिले विमानवाल्यांना, यांना 5-5 लाख 10-10 लाख. उपाययोजनाच होत नाही. तुम्हाला चुकीची माहिती आहे. 1 कोटी नाही, 1.25 कोटी ते पण टाटानी दिलेलं आहे. एअर इंडिया ही कंपनीने 25 लाख दिले आणि विमानवाल्यांनी त्यांना वेगळ्या डिपार्टमेंटनी त्यांना 1 कोटी दिलेले आहेत. गव्हर्नमेंटनी नाही दिलेले आहेत. तुम्हाला मी माहितीसाठी सांगतोय. आता ब्रिज पडला पुण्याला, त्यात माणसं वाहून गेली. 5 लाख रुपये बिंदास, काही टेन्शन नाही. मेलात ना तुम्ही, तुमच्या ह्या देहाची किंमत गव्हर्नमेंटने 5 लाख रुपये सँक्शन केलेली आहे. काही घरच्यांना तुमच्या टेन्शन घ्यायला सांगू नका. तुम्ही कुठेही मेलात ना ऍक्सिडेंट मध्ये, तुमच्या घरच्यांना 5 लाख रुपये भेटतील. आणि 5 लाख म्हणजे एवढे 5 लाख की आमदाराचा पगार 2.25 लाख रुपये महिन्याला आहे. आणि तुमच्या उभ्या आयुष्याची किंमत 5 लाख रुपये. विमानात 1 कोटी पण दिलेत नाही. ते कोणी दिलेले आहेत? 25 लाख रुपये एअर इंडियाने दिलेले आहेत आणि 1 कोटी कोणत्या वेगळ्या डिपार्टमेंटने दिलेले आहेत, म्हणून त्यांना 1.25 करोड रुपये भेटलेले आहेत. अरे गरज पुढच्या लोकांना होती. 1.25 कोटी त्यांचा माणूस येणार आहे का? नाही. मग तुम्ही एक काम करा ना, किती जण मेले, 247 आमदार बसवा ना द्यायच्यात विमानात. मी पाहिजे तर उडवतो, चला मी पण बसतो आणि परत घुसवा कुठेतरी आणि घ्या 1.25 कोटी घरच्यांना. चालेल का? चालेल. काल परवाची दुर्घटना झाली, लोक सांगत होते आता पावसाळा पडतोय, त्या ठिकाणी ब्रिज असेल, धबधबा असेल, या ठिकाणी जाऊ नका. तरी देखील तरुण जातात, हुल्लडबाजी करतात. त्यांना काय समज द्याल? पहिले म्हणजे ना, अशा ठिकाणी काय कोणत्याच ठिकाणी तुम्ही जाऊ नका. मी बोलीन जमलं तर घरून बसून काय काम करता आलं तर करा. कारण आजकाल गॅरंटी कमी दिलेली आहे.
माणसाच्या आयुष्याची गॅरंटी नाहीये आणि कमवायला जर निघता, आता ट्रेन मधून एवढे पडून गेले काय तुम्हाला वाटतं त्याच्या पुढची ट्रेन काय रिकामी गेली का? नाही गेली, तशीच भरून गेली. अहो गरज आहे लोकांची, ती पोचायचंय लवकर. अर्धा तास लेट झालं की 3 हाफ डे लावतात, 3 लेट मार्क झाले तर 1 हाफ डे लावतात. 1 हाफ डे म्हणजे त्या माणसाचा पगार जेव्हा हाफ डेचा कट होतो त्याच्यामुळे तो धावपळ करत लटकत मरत जातात त्या बायका आणि ते पुरुष. देवाचं आमचं नशीब आहे की आम्हाला कधी वेळ नाही आली, नाही तर तुम्ही बघा फक्त पीक अवर्सला जाऊन काय हालत आहे आणि कसे ते जात असतील. दिवसभर ट्रेन बदला, 2 ट्रेन बदला, 2 बस बदला, असं करत 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 पोचतात कामावरती आणि मेल्यानंतर यांच्या घरात भेटतात 5 लाख रुपये. आणि तुम्हाला एक सांगतो, या सगळ्याला कारणीभूत आपलं सरकार आहे. कोणतेही असो, मी बोलत नाही हे सरकार का ते सरकार. सरकार म्हणजे शासन आहे. ह्याच्यासाठी की तुम्ही सगळे अशिक्षित लोक कामाला ठेवलीत. शिक्षित लोक तर इंडियाच्या बाहेर गेले निघून. 35% वाले तुमच्याकडे आहेत, 4 वेळा बसून पास झालेले. त्यांना मेंदू तेवढा, त्यांचा गुळगुळीत आहे मेंदू. तुम्ही त्यांचा अभ्यास कुठे घेतलात? तुम्ही ओळखपत्र घेतलं, तुम्ही पत्रक घेतलं की घ्या माझ्या ओळखीचा आहे, माझा नातेवाईक आहे, माझा हा आहे, माझा सोम्या आहे, घ्या त्याला कामाला, त्याला काय येऊ नाही तर नाही येऊ. म्हणून तर रस्ते तुम्हाला का एक लेवलला येत नाहीत? आज ते लेवल नाही म्हणून बाईकवाले पडून किती मरतात, कोण आहे विचारायला त्यांना? पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं होत नाहीत महाराष्ट्रात, असं ठाण्याचं इकडे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची तर सोडा, गटार सफाई नाही होत आहे, नाले सफाई नाही होत आहे, जी व्हायला पाहिजे. कसं होणार? पैसे खाल्लेत आम्ही, आम बोले सो कायदा. पैसे खाल्ले, टक्के आलेले आहेत, जा रे काय करायचं ते कर्जा. मागे जर आपण गाड्या बघतोय, आज आता पावसामुळे प्रमाण कमी आहे. मोठ्या प्रमाणात आता नौपाड्यामध्ये आपण बसलोय, ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. आता जर 10, 12, 15 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर इतक्या गाड्या नव्हत्या. आता इतक्या गाड्या झाल्या, इतक्या लोकसंख्या वाढली, इतकी ट्रॅफिक जाम होते की नको वाटतं, डोकं आपटाच वाटतं. तेच मी तुम्हाला बोलतोय की रजिस्ट्रेशन यांनी बंद नको का करायला कुठेतरी. आता तुम्ही परमिट का रिक्षाचे बंद केलेले, जास्त झालं म्हणून रजिस्ट्रेशन बंद करा ना. 4 व्हीलर 2 व्हीलर रजिस्ट्रेशन बंद करा. तुम्ही घर खरेदीचं रजिस्ट्रेशन बंद करा. आणि जे पहिले तुमच्या मेट्रो चालू करा, तुमचे रस्ते नीट करा. काहीतरी कुठे त्याला फुलस्टॉप लावायला नको तुम्हाला की जेवढे येत आहेत येऊ दे आतमध्ये. अरे येऊन तो राहणार कुठे, खाणार काय, पिणार काय? त्याला ड्रेनेजची लाईन आहे का? अख्ख्या ठाण्यातल्या ड्रेनेज भरून वाहत आहेत, अख्ख्या ठाण्यातल्या ड्रेनेज भरून वाहत आहेत. कोण आहे विचारायला? कोण वाली आहे त्याचा? शहराचं कधी कधी नियोजनच वाटत नाही, काय केलंय का नाही, काही केलेलं नाही आहे. आता मी माहिती अधिकार टाकलाय आमच्या इथल्या नगरसेवकांचा की 5 वर्षामध्ये नगरसेवक निधी तुम्ही कुठे कुठे वापरलात आणि कोणत्या कामामध्ये वापरला त्याचं मला डिटेल्स देण्यात यावे. हे माहिती अधिकार मी आता 2 दिवसापूर्वी टाकलेले आहेत. कारण मला माहिती पडलंय की यांनी निधी भलतीकडे त्यांनी काय केलेलं आहे. आता येईल ना माहिती कुठे वापरलंय ते. असं आहे की मध्ये 5 कोटीचं टेंडर निघालं, जे कॉन्क्रीटकरण रस्ते नवीन बांधायचे ते ऑलरेडी झालेत. कोपनेश्वर मंदिराचं टेंडर निघालं रिपेअरिंगचं, ते टेंडर जेव्हा मी माहिती अधिकार टाकला तेव्हा बोलतात कॅन्सल झालं. उत्तर दिलं नाही, तोंडी उत्तर आहे मला. असा पैसा खातायत ना पाहिजे तेवढा. जिथे PWDचा आता विक्रमगडचं मी नवीन चालू करतोय माहिती अधिकार मारणं. 5-5 आणि 10-10, 15-15 कोटी बिलं फटाफट 1 वर्षात 4 वेळा काढतायत. तेच रस्ते, तेच काम, फक्त वरती नंबर वेगळा. असं म्हणतात की ठाण्यामध्ये मागच्या 3-4 वर्षात किंवा 2-2.5 वर्षात ज्यांच्याकडे सायकल चालवायला नव्हती ते आता फॉर्च्युनरने फिरतात असं म्हणतात. यांना असं वाटत असेल काय माहिती, मांजरीला काय वाटतं तुम्हाला माहिती नाही. मांजरीला दूध पिताना असं वाटतं ती डोळे बंद करते आणि पिते, कोण बघत नाहीये. पण त्यांना नाही माहिती, संगम डोंगरे झाले, अजय जया झाले, महेश मोरे झाले आणि अजून आपला तो योगेश पण आहे, योगेश मुंद्रा आहे, हे आहे. यांच्यासारखे ना सामाजिक कार्यकर्ते जे ठाण्यात फिरतायत ना, त्यांना माहित नाही आमची ना गरुडासारखी नजर आहे यांच्यावरती. त्यांना माहित नाही आम्ही कधी झेप घेऊन यांना घेऊन जाऊ. आणि ते होणार आहे आता या इलेक्शनला. आम्ही तेव्हाच यांच्या निवडणूक आयोगकडनं मागवलेले डिटेल्स, यांची तेव्हा संपत्ती किती होती आणि आता यांनी फॉर्म भरल्यावर भरू दे ना. 5 वर्षात तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? कारण त्याला कुठेतरी चरकाप लागला पाहिजे. मगाशी अविनाश जाधवांचा एक व्हिडिओ बघितला की एका शाळेमध्ये गेले होते, मराठी भाषेला 3रा दर्जा दिला म्हणून त्यांनी
एक आंदोलन केलं आणि म्हणाले की त्या बाईला म्हणाले शिक्षिकेला, अहो कावळा पण मराठी बोलतो, तुम्ही साधी भाषा बोलत नाही, म्हणजे भडकले ते. काय वाटतं तुम्हाला मराठी भाषेबद्दल? ताबडतोब शाळेला टाळं लावलं पाहिजे. जिथे मराठीला आज महाराष्ट्राची नाही, महाराष्ट्राची देशाची परिस्थिती अशी आहे की देशातून लोक कामाला येतात मुंबईमध्ये. कुठे येतात? मुंबईत येतात ना. पण मला तुम्ही सांगा, जर कधी मुंबईत येतात, मुंबईची भाषा कोणती? मराठी. मग मुंबईची भाषा जर मराठी आहे तर अख्ख्या देशातून कामाला लोक कुठे येतात? मुंबईला येतात. मग सगळ्यांनी कोणती भाषा शिकली पाहिजे? मराठी. मग मराठी शिकली पाहिजे. मग हे येण्यासारखं इंग्लिश काय बोलतात शिका. तुम्ही कामाला कुठे येता? इथे जाऊ दे. तुम्ही जर्मनीला जात असाल किंवा अजून कोणत्या देशात जात असाल, तुम्ही तिथली जर्मन भाषा शिकून जाता की नाही, म्हणजे तुम्हाला पगार वाढ भेटते, तुमच्या कामाला तुम्हाला योगदान मिळतं चांगलं. तुम्ही इकडे येताना मराठी शिकून यायला पाहिजे ना. आज ती बाई नागपूरची आहे, ती मास्तर, तिला येत नाही मराठी, ती हिंदीत बोलते. अरे पहिले आमच्या टायमाला आम्ही महाराष्ट्र विद्यालयामध्ये होतो, पहिले शाळेत गेल्या गेल्या जनगण मन व्हायचं, भारत माझा देश आहे हे व्हायचं, गीतेचे श्लोक व्हायचे, याकुंदे व्हायचं. हे सगळं झाल्यानंतर पहिला पिरियड चालू व्हायचा. आता मला वाटत ना शाळेत काय होतं. आता मला बरं झालं हा विषय निघाला. काही शाळा आहेत ठाण्यामध्येच, लहान मुलांना बंदी करतात, टिक्का लावू नका, हातात धागा बांधू नका. अहो मग त्यांना सांगायचं, मग आम्ही एक काम करतो, आम्ही टोप्या घालून येतो गोल. त्यांना टोपी घालून कोण मुलगा गेला ना की त्याला बोलून दाखवायला सांगायचं, मुद्दामून टोपी घालून पाठवायचं आणि त्याला सांगायचं याला सांगा टोपी घालून येऊ नको. बघू हिंमत आहे का त्याची. आपलं एकच चुकतंय, आपली सहन करण्याची ताकद खूप आहे. पहिल्यापासून आपल्या पूर्वजांपासून चालत आलंय, म्हणून तर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलंय. फक्त सहन करा, तुम्ही काही बोलायचं नाही. ही तुमची परिस्थिती आहे भारताची, तुम्हाला सहन करायला लागतंय. सहन तुम्ही शिकलाय, तुमच्या रक्तात आहे ते सहन करायचं. कुठे आक्रोश करायचाच नाही. अरे जनावर पण ओरडतं दुसऱ्या जनावराला लागल्यावर, इथे माणसाला लागल्यावर आहे ना. तुम्ही बघा ना, जेवढे कांड होत आहेत रस्त्यामध्ये, पळून जातात माणसं. ही काय भीती आहे? म्हणजे लोकांना एवढी भीती का वाटते? भीती म्हणजे रक्तात आहे ते आपल्या. तुम्ही पळणार, मारामारी होऊन देत, खून होऊन देत तुमच्या समोर, कोणत्या बाईवर अत्याचार होऊन देत, तुम्ही बोलूच नाही शकत. तुम्ही बोलाल आपला जीव वाचव पहिले. खरं तर ही आपली संतांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मा जिजाऊंनी संस्कार केलेली पिढी आहे, आणि ही लढत राहील मला असं वाटतं. पण काय मुवमेंटला चळवळ सुरू होईल असं वाटतं? जशी आता टोविंगची एक चळवळ चालू झाली, भले काही सामाजिक कार्यकर्ते आले तिकडे, लोक अजूनही काय घाबरतात? लोक फेसबुकवर रिप्लाय करतात, तुम्ही लढा मोरे साहेब, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, आपण याव करू त्याव करू. मग ऐन टायमाला लोक कारण देतात, नाही हो जरांना ट्रेन मिस झाली, नाही हो पाऊस पडला, नाही हो असं झालं. लोक का घाबरतात? पोलिसांना घाबरतात का? व्यवस्थेला घाबरतात का? ते 353 कायद्याला घाबरतात. 353 कायदा असा आहे की सरकारी कामात अडथळा. नुसतं त्यांना लिहायला लागेल, तुम्ही काम धंद्याला लागाल, तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट उद्या कुठे कामाला जाताना वाट लागेल, तुमची पासपोर्टला प्रॉब्लेम होईल, तुम्ही आयुष्यात उठून जाल. त्यांच्यासाठी सोपं आहे 353 दाखल करणं. तुमच्यात ताकद पाहिजे तेवढी लढायची, आणि कुठेतरी हे बोललं गेलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी पूर्ण सर्वसामान्यांनी एकत्र यायला पाहिजे. उद्या तुम्ही 15-20 जण 100 जण येऊन काही फायदा नाही होणार आहे. त्या 100 जणांवरती गुन्हा दाखल होईल. तिथे तो बोलला शिरसाट, 70-80 लोक येऊन काय ठाणेकरांचा आवाज होत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे ठाणेकरांनो. आज एक ऑफिसर तुम्हाला बोलतोय की 70-80 जण म्हणजे काय ठाणेकरांचा आवाज नाहीये, त्याच्या अर्थाने तो बरोबर बोललाय. मग तुम्ही दाखवा ना 7 लाखाची शक्ती तुमची, करून टाका ना 3 नका एक दिवस बंद. तुम्ही यायला पाहिजे ना. आम्ही आलोय तुमच्यासाठी पुढे, आमच्या गाड्या नाही उचलत आहेत, तुम्हाला 100 वेळा सांगितलं. आपल्या गाड्या कोण उचलतच नाही. हा सगळा लढा जो लोकांचा आहे, तुम्ही झाले किंवा अजय जया जे लढतात, सगळेजण लढतात, हे लोकांसाठी लढतोय आपण. मग तेच सांगतोय, त्याच्यासाठी लढा ना तुम्ही. तुम्ही या ना, तुमच्यासाठी आलो ना आम्ही इथे भांडणं करायला, आणि तुम्ही मागून कपडे घेऊन गुल. मला कधी कधी काय वाटतं माहितीये का, म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं की लोक कमेंट करतात सगळं की आय सपोर्ट म्हणणारी लोक, उद्या त्या माणसाचा जीव गेल्यावर फक्त फेसबुकवरूनच भावपूर्ण श्रद्धांजली टाकाना म्हणजे बरं झालं. नाही तेच होणार आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ते पण 2-4 दिवस लोक आठवण करतील. जसं जमीलला कोण आता कुत्रा ओळखत नाही. काय झालं जमीलचं? 2 लाखात गेला,
कोण आहे आता? कोण आठवण तरी काढतं त्याची? कशासाठी भांडला? कोणी शहाणपणा करायला सांगितलेला? गपचूप घ्यायचे त्या बिल्डरकडनं पैसे आणि बसायचं घरी श्रीमंत बनून. जमील शेख सारखा माणूस गेला पण कोण ओरडला का? आणि बरेचसे आमदार तिथे जाऊन बोंबलले, झिरो, काही झालं नाही. मग अशा लोकांना ज्यांची सत्ता आहे, जे सगळं बोलतायत, त्यांना सगळं माहिती आहे, एवढं होऊन पण जर कधी तिथे रिझल्ट तुम्हाला झिरो येतोय, मग अशा पक्षात राहून तुम्ही काय करणार आहात? काय दिवे लावणार? मग सगळे तुम्ही पैशासाठी जात ना. मग आम्ही मूर्ख आहोत, आम्ही भोग पडलेल्या बोटीमध्ये बसलोय आणि जहाजवाले आम्हाला बोलतात अरे ये वर ये वर, आम्ही नाही येते, आम्हाला खुजली आहे, आम्ही याच बोटीने जाऊ, कारण आमच्या रक्तात गद्दारी नाहीये. समाजसेवेचा जो किडा आहे काही लोकांच्या आपल्यासारख्या, ते काय होणार पुढे तुमचं? त्यांना किडेच खाणार. सडलेल्या बॉड्या असतात ना किडे खात, ती परिस्थिती आपली आहे. आज भगतसिंगचं काय झालं? सावरकरांना काय झालं? हे सगळे जे लढलेले आहेत ना, त्यांची परिस्थिती काय झाली ती बघा. क्रांतिकाऱ्यांची परिस्थिती काय झालेली? पळून पळून. आझाद त्यांचं काय झालं होतं? सेम आपली परिस्थिती होणार आहे. तुम्ही फक्त लढणार, भुकणार, लोक कमेंट करणार, लाईक करणार, व्ह्यूज राहणार, उत्तर शून्य. 24 तासांनी लोक विसरतात. एखादी बातमी असेल, एखादा लढा असेल, काही विसरतात. तुम्ही आता अजय जयची बातमी टाका, त्या मुंद्राची बातमी टाका, योगेशची, त्या संगमची बातमी टाका, विसरली लोक. पण लोकांना नवीन नवीन पाहिजे काहीतरी. नवीन नवीन काही ते काय खेळ आहे डोंबऱ्याचा? नवीन खेळ दाखव म्हणून बोलायला. अरे जो आपण चालू केलेला लढाई तो तुम्ही पूर्ण करायला तुम्ही यायला नको बरोबर? तुम्ही यायला नको आमच्या बरोबर? आम्ही एकटंच अंगावर केसी घ्यायच्या? मजा घ्यायला तुम्ही असणार. फोन बरोबर करता की अरे आमची गाडी पकडले, सोडायला सांग, गाडी टो केली, सोडायला सांग. मग हे तुम्ही बरोबर आम्हाला सांगता. मग तिथे येऊन उभं नको राहायला तुम्ही बरोबर? तुमच्यासाठी भांडतोय ना. काय वाटतं ठाण्याचं काय भविष्य असेल? आणि तुमच्यासारखा जो आक्रमक चेहरा आहे महेश मोरे, या माणसाच्या हातात सत्ता दिली किंवा या माणसाला सांगितलं की 5 महिने ठाणे तुमच्याकडे, काय बदल घडवाल सांगा? 5 महिन्यात कधी ठाणे बदलणार आहे का? 5 वर्षात काय बदलाल? अहो संडासचं झाकण टाकीवरचं बदलायला 2 वर्ष लागतं. फाईलवर खाली करून गेला तुम्ही, काय सांगताय मला? इथे ठाणं बदलायची गोष्ट करता तुम्ही 5 महिन्यात? काही नाही होऊ शकत माझ्याकडनं. मी बोलतोय, मी फक्त तुम्हाला ना सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या मी तुमच्या समोर मांडू शकतो. कारण तो बोलत नाहीये, तो गुंगा आहे, तो मुका आहे, तो बोलत नाही. सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन मुका झालाय आमचा, म्हणून माझ्या तोंडून ते आवाज येत आहेत. समजलं? तो घाबरतोय की 353 टाकतील, मला पोलीस पकडून देतील. आणि बरोबर आहे, त्याच्या घरी फॅमिली आहे. तो तुमच्याशी लपडी करत बसणार का त्याचं घर सांभाळणार? फॅमिली तुमच्या माझ्या घरी पण आहे ना. माझं 50 पूर्ण झालेलं आहे. मी आता बोनस लाईफ आहे माझी. मी गेलो काय नाही, राहिलो काय नाही, काय झालं काय? माझी मुलं मोठी झालेली आहेत. आणि मी तेच सांगतो ना, डोस्याच्या गाडीवर माझं घर नाही चालत आहे. कधीतरी आपण एक इंटरव्ह्यू माझ्या घरी घेऊ. बऱ्याचशा काही लोकांच्या मिसगाईड आहे की माझं घर कसं असेल, ते एकदा घरी आपले इंटरव्ह्यू घेऊ. म्हणजे त्यांना कळेल की 500 रुपये या 200 रुपयाच्या रोजगारावरती माझं घर नाही चालत आहे. रिक्षा चालवायचे का तुम्हाला? रिक्षा चालवायचो ना. मग रिक्षा कोण नव्हतं चालवत? ठाण्यात जवळजवळ जेव्हा फक्त ना 500 रिक्षा होत्या तेव्हा आमची पहिली रिक्षा होती ठाण्यामध्ये. तुम्ही ठाणं बघितलं पण नसेल, हे आता आलेली आहेत लोक. ठाणे पहिले कुमार कॅसेट्स म्हणून तिथे दुकान होतं, जिथे आता येते. हे काहीच नव्हतं तिथे. टांगे चालायचे, रिक्षा कमी होत्या, टांगे जास्ती होते. टांग्याने लोक घरी जायची. रिक्षा काय, मी काय, शिंदे साहेब चालवायचे, सुधा चव्हाण चालवायचा, प्रताप सरनाईक चालवायचे, सगळेजण रिक्षाच चालवायचे. सगळे रिक्षा चालूनच पुढे गेलेले आहेत ना. ते त्यांच्या मेहनतीने, कष्टाने, डोक्याने पुढे गेलेले आहेत. पण मला बोलायचंय, प्रत्येकच जण हे 4 जण नाही होऊ शकत ना. आणि तुम्ही काही लेवलला वर गेल्यानंतर तुम्हाला तोंडावर कंट्रोल ठेवायला लागतो, आणि तो मला नाही ठेवायचा आहे. म्हणून आपण पुढे जात नाहीये. आम्ही पुढे जाऊ शकतो. आम्ही कोणत्या साहेबाच्या नावाने उदो केला ना, तर आम्हालाही पुढे जाऊ शकतो. तुमचं म्हणणं ठीक, रोखोक बोलणारी माणसं मागे राहतात. तुम्ही मागे राहणार आणि मागेच राहायचं. आपण पुढे कोण असतो? साहेब. साहेबाच्या पुढे नाही जायचं आपण.
साहेबाच्या पुढे आणि गाढवाच्या मागे कधी उभं राहायचं नाही. कोण कधी लात मारेल तुम्हाला कळणार नाही. चलो, बरं वाटलं बोलून, खूप छान बोललात, मस्त मजा आली. नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचा आवाज बोललाय. माझा सर्वसामान्य माणूस गुंगा आहे, मुका आहे, तो बोलू नाही शकत. त्याच्या क्रोधाला हात नाहीत, पाय नाहीत, लुळा लंगडा येतो. वडाऱ्याने धड कापलेल्या डुकरासारखा गटारात पडलेला असतो ना, तसा झालाय तो. पण मला वाटतं तुमचा इंटरव्ह्यू बघून ठाण्यातला सर्वसामान्य माणूस नक्कीच बोलेल. बोललाच पाहिजे. बोलायला शिका. अरे रडल्याशिवाय तर आई पण बाळाला दूध देत नाही रे. तुम्ही बोला रे, तुमच्या बरोबर आहोत आम्ही. तुम्ही बोला तर आम्ही बोलतोय, आमच्या बरोबर तो उभे राहा. धन्यवाद. धन्यवाद.